रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर जयंत प्रदीप पाटील आणि माले पंचायत समितीतून भारती शिवाजी पाटील यांचा प्रचार सुरू. नातं जुनं, विचार नवा, आता बदल हवा अशी टॅगलाईन वापरून काँग्रेसचे कट्टर माजी आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील दादा यांच्या जुन्या गटाला परत उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचा नवा विचार सोबत घेऊन यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांनी 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. आमदार डॉक्टर विनय कोरे यांचे खंदे समर्थक कार्यकर्ते आबाजी उर्फ शिवाजी पाटील यांनी माले पंचायत समिती गणातून आपल्या पत्नी आणि माले या गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ भारती शिवाजी पाटील यांना जनसुराज्यमधून बंडखोरी करत राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी घेतलीय. या दोन्ही उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा गतिमान केली असून प्रत्येक गावात जाऊन भेटीगाठी घेत राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह मतदारांच्या घराघरात आणि मनामनात बिंबवण्याचं काम चालू ठेवलंय. या प्रचार यंत्रणेत यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, संचालिका व यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील, आबाजी पाटील यांच्यासह सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. 7वे मतदारसंघात माघारीपूर्वीच प्रचार यंत्रणा गतिमान झाल्याचं चित्र दिसतंय. विन टीव्ही मराठीसाठी कोडोलीहून नम्रता लोहार. नमस्कार, मी विनीता जयंत पाटील. 7वे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार म्हणजेच आपले सगळ्यांचे डॉक्टर जयंत प्रदीप पाटील साहेब व भारती शिवाजी पाटील ताई हे दोघंही निवडणूक लढवणार आहेत आणि आपलं पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवार गटातनं आपण ही निवडणूक लढत आहोत. निवडणूक लढण्याच्या ह्या प्रवासामध्ये तुमची सर्वांची साथ आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हा खूपच महत्त्वाचा आहे. एक खूप चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन आलेले आहेत साहेब. एक नवीन युवा पिढीचं नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहोत. समाजकारणाच्या दृष्टिकोनाने आत्तापर्यंत माननीय यशवंत एकनाथ दादाच म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आमदार राहिलेले सगळ्यांचे दादा, तर त्यांनी आतापर्यंत जे काम करत आलेले आहेत, जी समाजसेवा करत आलेले आहेत, ह्याच समाजसेवेचं आणि ह्याच राजकीय दृष्टिकोनाचं एक धोरण धरून आम्ही साहेब असतील, मी असेल, सगळेजण एक चांगलं धोरण घेऊन पुढे चाललेलो आहोत. एक प्रगतीचं दृष्टिकोन ठेवून पुढे चाललेलो आहोत आणि सगळ्या आपल्या भागातल्या लोकांची सेवा करण्याचा एक खूप प्रामाणिक प्रयत्न आहे. तर तुम्ही सर्वांनी ह्या प्रयत्नाला खूप भरभरून साथ द्यावी आणि सगळ्यांचा आशीर्वाद मिळो हीच सदिच्छा व्यक्त करते. नमस्कार. नमस्कार, मी आबाजी पाटील माले. आज पंचायत समिती माले गणातून सौभाग्यवती भारती शिवाजी पाटील या पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या गटामार्फत आम्ही लढत आहे. आमचं चिन्ह आहे घड्याळ. आज जर बघितलं तर भारती शिवाजी पाटील या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून मालेगावचा त्यांना मान मिळाला आहे. त्याने त्यांच्या काळामध्ये मालेगावामध्ये भरघोस अशी कामं झालेली आहेत. उदाहरण जर बघायचं झालं तर माले ते चांदोली वसाहत रस्ता हा जवळपास 2 कोटीचं काम त्याच काळात झालं. आपण जर बघितलं कोरोनासारखं मोठं संकट आपल्या जगावर पूर्ण आलेलं होतं. ह्या कोरोनामध्ये सुद्धा आरोग्य क्षेत्रामार्फत काम करत असताना ह्या मालेगावामध्ये पहिल्या लाटेमध्ये एकही पेशंट नसणारं मालेगाव होतं. त्याच्यासाठी लागणारे सर्व काळजी हे आम्ही घेतलेली होती. जर आपण बघितलं आरोग्य, शिक्षण ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. माले प्राथमिक शाळा ही जिल्ह्यातली पहिली ॲरोचं पाणी देणारी शाळा होती. प्राथमिक शाळेची जी दुरावस्था होती, कौलारू जे छप्पर होतं ते गळत होतं, अनेक डागदुरुस्त्या करायला लागत होत्या. त्याच्यासाठी 18 लाख रुपये फंड आणून ते आम्ही काम पूर्ण करून घेतलं. पुढं पिविन ब्लॉक घालून जे चिखल होतं तो चिखलमुक्त केलं, साईड कंपाऊंड केलं. आणखी शाळेत लागणारी संगणक प्रणाली अत्याधुनिक पद्धतीनं मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे
ह्या दृष्टीनं आम्ही त्याच्यातही प्रयत्न केला. आज सुसज्ज अशी प्राथमिक लॅब मराठशाळेत करता आली. तसेच गावामध्ये जर बघितलं तर अंतर्गत रस्त्याची दुरावस्था होती, ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्वच अंतर्गत रस्ते करता आले. आरोग्य सेवा किंवा शिक्षण आणखी लागणाऱ्या प्राथमिक ज्या गरजा आहेत ह्या पूर्ण करत असताना मेच्या अखेरीस आपल्याला गावाला पाणी टंचाई व्हायची आणि त्याचा नागरिकांना त्रास व्हायचा. म्हणून त्याच्यातसुद्धा आम्ही जवळपास 5 कोटी रुपयाची पाणीपुरवठा स्कीम थेट नदीवरून केली. आज त्या योजनेचं पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. फिल्टर हाऊस झाला, 2 टाक्या झाल्या किंवा जॅकवेल झालं, सगळी पाईपलाईन पुरून झाली आणि पूर्णत्वाला ते सुद्धा काम आलेलं आहे. अशा पद्धतीने जे जे गावासाठी आवश्यक लागेल त्या गोष्टी करत असताना आमच्या लक्षात आलं आपण रस्ते करतो आहे, शिक्षणाकडे आहे, आरोग्याकडे आहे, पण मुलांना भरतीसाठी वगैरे जायचं झालं तर तसा ट्रॅक नव्हता, खेळायचं झालं तर तसं ग्राउंड नव्हतं. ते ग्राउंडसुद्धा आम्हाला करता आलं आणि त्या ग्राउंडवरती आज जर बघितलं तर शेकडो मुलं व्यायाम करत आहेत. त्यामुळं अग्निवीरमध्ये काही जण भरती झाली, पोलीस भरती झाली, अनेक गोष्टीनं त्या ग्राउंडचा उपयोग व्हायला चालू झाला. आज वृद्ध लोकंसुद्धा सकाळी चालायला भरपूर वेळा तिथंच असतात. मग त्यांनासुद्धा त्रास होऊ नये म्हणून आम्ही साईडनं पूर्ण सोलर सिस्टीम उभा करून लाईटची व्यवस्था केलेली आहे. आणखी जी जी सेवा देता येईल त्या पद्धतीनं काम केलेलं आहे. ही माल्यातील गोष्ट झाली, पण गेली 25 वर्षे मी कार्यरत आहे. माझ्याबरोबर आमच्या गावचे नेते आदरणीय बाबुराव पाटील तात्या, अजित भाऊंचा तर दांडगा संपर्क या 4-5 गावात होता आणि भाऊंच्या मार्फत सुद्धा फंड आम्हाला भरपूर मिळाला. त्यामुळं गावाच्या राजकारणात विकासाच्या दिशा ठरल्या गेल्या आणि ह्या विकासाच्या जोरावरतीच आम्ही 3ऱ्यांदा माली ग्रामपंचायत जिंकून आणलेले आहे. सोशाबांचा तर आम्हाला नेहमी वरदास्त असायचा. अशा सर्वच वडीलधाऱ्या लोकांनी मदत केल्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता आलं आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि डॉक्टर जयंत पाटील साहेब, हे जयंत पाटील साहेब हे आमचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आम्ही काम करत आहे. आता गेली 3-4 दिवस झाला मी प्रचार यंत्रणा चालू आहे, लोकांना संपर्क चालू आहे आणि खरोखर लोकांच्यात परिवर्तनाची एक लाट आहे. लोक आपल्याबरोबर घेतलेल्या निर्णयाशी सहमत आहेत. आणखी सर्वच लोकांनी पण ठाणलेलं आहे की यावर्षी बदल करायचा आहे. आणखी येत्या 5 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये घड्याळ या चिन्हावरती सर्वांनी आपण घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी भारती शिवाजी पाटील माले पंचायत समितीमधून माले पंचायत समितीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी लढवत आहे. तरी आपल्या भागातील जयंत पाटील डॉक्टर त्यांच्यासोबत मी भारती शिवाजी पाटील दोन्ही चिन्ह घड्याळ आहेत आणि ह्यापूर्वी मी माले ग्रामपंचायतमध्ये प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केलेलं आहे. आमच्या काळात भरघोस कामं झालेले आहेत. त्यापैकी एक चौकातील 3 मजली बिल्डिंग, मशान शेडमधील पियून ब्लॉक आणि दुरुस्ती आणि गावातील अंतर्गत रस्ते, महादेव मंदिर ते चांदुलोसा तिकडे जाणारा रस्ता, अशी भरपूर कामं केलेली आहेत. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.